चौथा श्रावणी सोमवार व जन्माष्टमी पूजा विधी. साहित्य उपवास शिवमोठ सध्या चालू आहे. श्रावण महिना श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी आपण शिवपूजन करत असतो. श्रावणी सोमवारचा व्रत सुद्धा त्या निमित्ताने आपल्याकडून होत असतं. श्रावणामध्ये यंदा 5 सोमवार असून त्यातला चौथा सोमवार 26 ऑगस्ट 2024ला आलेला आहे. या दिवशी आपल्याला शिवपूजन बरोबर भगवान श्रीकृष्णांची सुद्धा पूजा करायची आहे, कारण या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. त्यामुळे यंदाचा हा चौथा श्रावणी सोमवार आपल्या सर्वांसाठी अतिशय खास असणार आहे, कारण एकाच दिवशी आपल्याला हरी आणि हर यांची एकत्रित पूजा करता येणार आहे. यावेळेस चौथ्या श्रावणी सोमवारी सर्वार्थ सिद्ध योग, गजकेसरी योग, त्याचबरोबर शशयोग आणि धनयोग अशा योगांचा समावेश झालेला आहे. आणि हे सर्व योग अतिशय खास असल्यामुळे या दिवशी केलेली सेवा उपासना कधीही वाया जाणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौथ्या श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती सांगेल. तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय आणि ओम केशवाय नमः. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी सर्व साहित्य जमवून जुळवून घेतलं की आपल्याला पूजेमधून सारखं उठावं लागत नाही आणि आपल्याकडून पूजेमधला नियम सुद्धा मोडला जात नाही. आपली पूजा सुद्धा पटकन होते. त्यानंतर दिवा लावून पूजेला सुरुवात करायची. दिव्यामध्ये तुम्ही तेल टाका, तूप टाका, काही हरकत नाही, पण वात दुहेरी लावा, जेणेकरून पूर्ण पूजा होईपर्यंत तुमची ती वात टिकून राहील. किंवा दिवा मोठा असेल तर दिवसभर सुद्धा तुमचा दिवस तेवत राहील. आता दिव्यामध्ये आपण जी दुहेरी वात लावतो तिचा अर्थ काय होतो? एक जीवाचं आणि एक शिवाचं प्रतीक. एक जीवाचं आणि एक शिवाचं प्रतीक. जीवा शिवाचं प्रतीक म्हणून दुहेरी वात दिव्यामध्ये लावण्याची पद्धत आहे. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं, फूल वाहायचं, नमस्कार करायचा आणि पुढील पूजेला सुरुवात करायची. आपल्याला श्रीकृष्णाची पूजा सोमवारच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू करायची आहे. साधारणतः 12:01 पासून 12:45 पर्यंतचा मुहूर्त आहे. तेव्हा तुम्ही जन्मोत्सव साजरा करू शकता. मात्र सकाळी तुम्हाला शिवपूजन करायचं असेल तर तुम्ही बाकी देवी देवतांची जशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करतात, जसे की त्यांना स्नान घालणं, फूल अर्पण करणं, गंध लावणं, धूप दीपांनी ओवाळणं आणि मनापासून नमस्कार करणं, त्याच पद्धतीने तुम्ही सकाळी श्रीकृष्णांना तुळशीपात्र किंवा एखादं फूल वाहून धूप दीपांनी ओवाळून नमस्कार करू शकता. त्यानंतर आपल्याला शिवपूजन करायचं आहे. तर शिवपूजन आपण सकाळी जर करून घेतलं तर दिवसभरामध्ये आपल्याकडे जी काही श्रीकृष्ण जन्माष्टमीची गडबड असणार आहे, आपल्याला भरपूर काही त्या दिवशी करायचं असतं. जसं की नैवेद्य बनवणं असेल, पूजेची तयारी असेल तर त्यामध्ये आपण आपला वेळ घालवू शकतो. पूजा मांडण्यासाठी एखादा पांढऱ्या रंगाचा नवा ब्लाऊज पीस असेल, उपरणं असेल किंवा मग कापड तुम्ही घेतलेलं असेल तर ते अंथरून घ्या. त्यावर पूजा मांडणी करा. बाकीच्या 3 सोमवारी आपण जसा शिवलिंगावर पाण्याचा त्याचबरोबर दह्या-दुधाचा अभिषेक केला असेल त्याच पद्धतीने इथे सुद्धा सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दह्याचा अभिषेक करायचा आहे. पुन्हा पाण्याने शिवलिंग स्वच्छ धुवून घ्यायचं आणि स्वच्छ कापडाने कोरडं करून झालं की त्याच्यावर चंदनाचा गंध सुद्धा लावायचा आहे. शिवलिंगावर आपण भस्माचा गंध, पांढरा चंदनाचा गंध, अष्टगंधांचा गंध किंवा मग भुक्क्यांचा गंध सुद्धा लावू शकतो. बाकी हळदी कुंकू लावू नका, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला जमेल तसे ताटामध्ये शिवलिंग स्थापन करू शकता. त्यानंतर पांढरं कापसाचे वस्त्र शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. शिवलिंगावर आपण हळदी कुंकू वाहत नाही. त्यांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू असतील किंवा पांढरी फुले असतील तर तीच प्रिय असल्यामुळे
जेव्हा आपण शिवपूजा करतो तेव्हा त्या कापसाच्या वस्त्राला अजिबात हळदी कुंकू लावायचं नाही. एक तर तुम्ही कापसाचे वस्त्र किंवा मग पांढरा जो कच्चा दोरा असतो ना, धागा, तो सुद्धा वस्त्र म्हणून अर्पण करू शकता. त्यानंतर शिवपूजेमध्ये वापरली जाणारी फुलं किंवा ऋतुमानानुसार आपल्याला जी फुले उपलब्ध होतात ती शिवलिंगावर मनापासून वाहायची. आणि जेव्हा आपण पूजेचा एक एक भाग पूर्ण करत असतो तेव्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायला अजिबात विसरायचं नाही. जेव्हा आपण मुक्याने पूजा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये असंख्य प्रकारचे वाईट, चांगले किंवा बऱ्याच प्रकारचे विचार असे पडत असतात. आपण एका वेगळ्याच विश्वात असतो, म्हणजे पूजेकडे लक्ष कमी आणि आपल्या मनामध्ये विचार चालू असतात की मला आता हे करायचं आहे, त्याच्यानंतर ते करायचं आहे, किंवा असे बरेच विचार आपल्या मनात घोळवत असतात. त्यापेक्षा मग काय करायचं, पूजा करताना लक्ष एकदम देवाकडे आपलं लागलं पाहिजे. यासाठी देवाचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये सतत असायला हवं. त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र वाहून घ्यायचे. शिवमूठ म्हणून यावेळेस आपल्याला शिवलिंगावर जव वाहायचे आहे. जव हे धान्य गव्हाप्रमाणेच असते. तुम्ही त्याचे वरचे आवरण काढले तर तुम्हाला त्यामध्ये गव्हासारखा दाणा दिसेल, पण जव ही गव्हापेक्षा खूप कठीण असते. बऱ्याच जणांचा असा गोंधळ होतो आणि ते जव या धान्याऐवजी जवस म्हणजे अळशी किंवा फ्लेक्स सीड्स वाहतात. वजन कमी करायचं असेल, मासिक धर्म वेळेवर येत नसेल किंवा केसांच्या काही समस्या असतील तर बऱ्याच वेळा आपण अळशीची चटणी बनवून खात असतो. त्यामुळे मग फ्लेक्स सोडून सीड्स आम्ही आमच्या आहारामध्ये समावेश करतो असं बऱ्याच महिला म्हणत असतात. ते याच कारणामुळे. पण ही जी जवस आहे ती आपल्याला शिवलिंगावर वाहायचे नसते. आपल्याला शिवलिंगावर गव्हाप्रमाणे दिसणारं धान्य जव वाहायचं आहे. तर जव आपण पितृकार्यामध्ये वापरतो, जसं की 10वा 13वा यांसारखे विधी असतील तर तेव्हा सुद्धा जव या धान्याचा समावेश केला जातो. अजून सोप्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गहू जेव्हा वाळल्यानंतर त्याच्या आवरणामध्येच असतो, गव्हावर एक आवरण तुम्हाला दिसत असेल तर त्या पद्धतीने ही जव दिसते. पण जव या धान्यावरच तुम्ही आवरण काढायला गेलात तर गव्हाप्रमाणे ते अगदी सहज निघत नाहीत आणि तुम्हाला पूजेचे साहित्य जिथे मिळतं ना, तर तिथे हे धान्यसुद्धा सहज मिळून जाईल. आणि याच धान्याची शिवामूठ आपल्याला श्रावणाच्या 4थ्या सोमवारी शिवलिंगावर वाहायचे असते. तर नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला जव हे धान्य घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि हाताची मूठ बंद करून घ्यायची, शिवलिंगावरती धरायची आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. नमः शिवाय शांतय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. पुन्हा एकदा सांगते. नमः शिवाय शांतय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा शिवामुठीचा मंत्र आहे. तो आपण प्रत्येक सोमवारी शिवामूठ शिवलिंगावर वाहताना म्हणायचा असतो. तर हा मंत्र म्हणल्याचं झाल्यानंतर धूपदीपांनी शिवलिंगाला ओवाळून घ्या. उजव्या हातामध्ये दीप आणि डाव्या हातामध्ये घंटी तुम्ही धरू शकता. आणि जेव्हा तुम्ही दीपाने ओवाळत असतात तेव्हाच एका साईडने तुम्ही घंटी सुद्धा वाजवायची आहे, जेणेकरून पूजेमध्ये जे काही छोटे मोठे नियम असतात ते आपण अगदी व्यवस्थितपणे पाळू शकतो. ज्या महिलांना शिवामुठीचा संस्कृत मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी मराठीमधून शिवशंकरांना सांगायचं, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवांची नंदाची भरतारांची नावडती आहे, ती आवडती कर रे देवा. असं म्हणत जे काही शिवामुठीचे धान्य आहे जव ते हळूहळू शिवलिंगावर सोडत तुम्हाला पूर्णपणे वाहून द्यायचं आहे. त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या या शिवलिंगाला तुम्हाला धूपदीपांनी ओवाळायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि ज्यांना अगदीच संस्कृतमधलं काही वाचता येतच नाही, म्हणता येत नाही, त्यांनी काय करायचं,
ओम हरिहराय नमः या मंत्राचा जप या दिवशी करायचा, किंवा हा मंत्र तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा सुद्धा म्हणू शकता. कारण हा जो काही दिवस आहे, श्रावणाचा 4था सोमवार, या दिवशी हरींची पूजा आणि हरांची पूजा एकाच दिवशी करण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे, जे आपल्याला फक्त दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला मिळत असतं. तर आपल्याला ही जी काही संधी मिळालेली आहे ती गमावू नका. आणि ओम हरिहराय नमः हा मंत्र तुम्ही म्हणालात तर तुमच्या मुखातून एक प्रकारे हरींची सुद्धा सेवा होते आणि हरांची सुद्धा सेवा होते, असा त्याचा अर्थ होतो. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी महिला शिवामुठीचे व्रत करतात आणि यामध्ये प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ सुद्धा शिवलिंगावर वाहिली जाते. तर आपल्याला हे व्रत पूर्ण करायचं असेल किंवा अपूर्ण ठेवायचं नसेल तर मग शिवामुठीची कहाणी वाचणं अनिवार्य आहे. कारण तुम्ही सगळ्या काही गोष्टी या शिवपूजनामध्ये केल्या पण शिवमुठीची कहाणी वाचली नाही, ऐकली नाही, तर तुमचा व्रत अपूर्ण राहिला. कशी धार्मिक मान्यता आहे याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही शिवामुठीची ही कहाणी वाचता किंवा कोणी वाचत असेल तर ती ऐकता, तर त्यामुळे काय होतं, या व्रताचे जे काही महात्म्य आहे किंवा व्रताचे जे काही महत्त्व आहे, की शिवामुठीचे व्रत आपण का करतो, त्याचं नेमकं कारण काय आहे, त्यातल्या राणीने तेवढ्यात नेमकं कशासाठी केलं होतं, त्यानंतर तिचं काय भलं झालं, हे सगळं आपल्याला त्या कहाणीमधून समजतं. आणि त्या कहाणीमध्येच त्या शिवा महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वरा देवा या ओळी दिलेल्या आहेत. त्यामुळे शिवामुठीची कहाणी अवश्य ऐका. या दिवशी तुम्ही अजून काय काय वाचू शकता, पठण करू शकता, तर शिवलीला अमृत या ग्रंथामधला तुम्हाला 11वा अध्याय वाचता येईल किंवा यूट्यूबवर सुद्धा तुम्ही तो ऐकू शकता. आपल्या चॅनेलवर ही शिवामुठीची कहाणी लवकरच येईल. शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय दोन्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला स्वतः वाचायला जमणार नसेल तर तुम्ही ऐकू सुद्धा शकता. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी हरिपाठ वाचायचा असेल तर तोही तुम्ही वाचू शकता. कारण रात्री आपण जन्मोत्सव साजरा करू, मग पण एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेवढ्या वेळात करणे जमणार नाही. त्यामुळे मग दिवसभरामध्ये तुम्हाला गीतेचा एखादा अध्याय वाचायचा असेल किंवा हरिपाठ वाचायचा असेल तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता. सोमवारच्या सुद्धा बऱ्याचशा धार्मिक कहाण्या असतात. त्यामध्ये शेतकऱ्यांची कहाणी, श्रावणी सोमवारची कहाणी, या कहाण्यांना सुद्धा महत्त्व आहे. त्या जर तुम्हाला उपलब्ध झाल्या तर त्या सुद्धा तुम्ही नक्की वाचू शकता. ज्यांना अगदीच काहीच जमणार नाही त्यांनी ओम हरिहराय नमः किंवा ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उपवासाबद्दल. आता नेहमीप्रमाणे कसा आपण 3 सोमवार काय केलं, दिवसभर उपवास केला, संध्याकाळी पुन्हा शिवलिंगापाशी नैवेद्य वगैरे ठेवून किंवा पुन्हा थोडीफार पूजा करून आपण आपला उपवास सूर्यास्त झाल्यानंतर सोडला. तर या वेळेत काय आहे, जन्माष्टमी सुद्धा आहे. बऱ्याच महिला पुरुष जन्माष्टमींचा सुद्धा उपवास करतात आणि श्रावणी सोमवार सुद्धा करतात. तर जोपर्यंत आपण जन्माष्टमीची पूजा रात्री 12 वाजता करत नाही तोपर्यंत आपल्याला जन्माष्टमीचा उपवास सोडता येत नाही. मग श्रावणी सोमवारच्या उपवासाचा काय करायचं, तर जेव्हा जन्माष्टमीची पूजा होते त्यानंतर आपण त्या पूजेमध्ये जो काही नैवेद्य दाखवलेला असतो त्याचाच एखाद्या पदार्थ तुम्ही उपवास सोडण्यासाठी खाऊ शकता आणि पाणी पिऊन त्यानंतर तुम्हाला रात्रभर जागरण करायचं असेल, कारण जन्माष्टमीच्या निमित्ताने बरेच जण रात्रभर जागी राहतात, तर तसं तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला झोपायचं असेल तर झोपू सुद्धा शकता. आणि काही जण असा विचार करतात की आपण एवढ्या रात्री 12 वाजता कसं काय खायचं, त्यापेक्षा आपण रात्रभर हा उपवास असाच चालू देऊ आणि सकाळी नेहमीप्रमाणे आपली सकाळची अंघोळ किंवा सकाळची पूजा वगैरे झाल्यावर उपवास सोडू. तर तुम्हाला यापैकी जो पर्याय योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकता. तर तुम्हाला उपवासाबद्दल सुद्धा समजलं असेल.
आणि जव हे धान्य वाहण्यामागचं कारण काय आहे? जव हे धान्य राहूचं प्रतीक आहे. आपल्या कुंडलीत राहू दोष राहू नये व भविष्यात आपल्याला तो लागू नये यासाठी सुद्धा जव हे धान्य शिवलिंगावर वाहिलं जातं. त्याचबरोबर आपल्याला काही पितृदोष वगैरे असेल तर तो जावा यासाठी सुद्धा आपण जव हे धान्य शिवलिंगावर वाहू शकतो. तर तुम्हाला शिवामुठीच्या धान्याचे सुद्धा महत्त्व समजलं असेल. उपवासाचा सुद्धा नेमकं काय करायचं, कधी सोडायचा वगैरे ते सुद्धा समजलं असेल. आता नैवेद्यामध्ये तुम्ही काही फळ असतील किंवा खडीसाखरेचा नैवेद्य असेल, दही भाताचा नैवेद्य असेल तर तोही तुम्ही दाखवू शकता. त्याचबरोबर आठवणीने पाण्याच्या तांब्या किंवा पाण्याचे भांडे सुद्धा नैवेद्याबरोबर अवश्य ठेवा. बरेच जण नैवेद्य दाखवतात पण पाणी ठेवायला विसरतात, तर ती आठवण करून देत आहे. त्याचबरोबर प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा सुद्धा प्रदोष काळ चालू असतो. तर प्रदोष काळामध्ये कापूर आरती अवश्य लावा. या कापूर आरतीने देवालाही ओवाळा आणि तुमच्या संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कापूर आरती फिरवा. यामुळे घरातली नकारात्मकता निघून जाते. कापूर आरतीने जेव्हा तुम्ही शिवलिंगाला ओवाळत असतात तेव्हा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबक्यम यजामहे सुगंधिं पुष्टी वर्धनम उर्वारुकमिव वंदनाय मृत्योर्मोक्षी मामृताय. या मंत्रामुळे काय होतं? अकाल मृत्यूचे भय टळून जाते. आपल्यावर काही अकाल मृत्यूचे संकट येणार असेल, आपल्या घरादारातील एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर ते सुद्धा टळतं. एवढं या मंत्राचं महत्त्व आहे. त्यामुळे मंत्र अवश्य म्हणा. ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी टीव्हीवर मोबाईलवर ते लावा आणि ते मंत्र तुम्ही ऐकले तरी पण तुमच्यावर त्याचा चांगला प्रभाव होतो. तुमच्या मनामध्ये कोणत्याही वाईट विचारांचा धारा मिळत नाही. आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी बरेच जण एक उपाय करतात बघा शिवामुठीचा. जसं की पूजेमध्ये आपल्याला विड्याच्या पानावर शिवामुठीचे धान्य ठेवायचं असतं. ज्या सोमवारी जे धान्य आहे तेच आपल्याला त्या विड्याच्या पानावर तेल किंवा तूप लावायचं त्या पानावर आणि मग ते धान्य ठेवायचं आणि संध्याकाळी काय करायचं, ते तेल तूप लावलेलं पान दिव्यावर धरायचं, जेणेकरून ते थोडंसं काळपट होतं आणि त्या काळ्या भागावर जव हे धान्य आहे. या सोमवारी तर ते थोडंसं असेल असं तुम्ही मिक्स केलं की ते सुद्धा काळपट होतं आणि ते काळपट झालेला जव हे धान्य तुमच्या मुख्य दारामध्ये जाऊन दाराच्या वरच्या कोपऱ्यापासून खाली उंबरठ्यापर्यंत उतरवायचे आहे. दुष्ट काढल्यासारखं आणि त्यानंतर तुम्हाला ते लांब फेकून द्यायचं आहे. फेकल्यानंतर मागे वळून न बघता घरामध्ये यायचं, हातपाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करायचा. अशा पद्धतीने हा शिवामुठीच्या धान्याचा उपाय असतो. ज्यांनी हा उपाय केला नसेल किंवा ज्यांना या उपायाबद्दल माहीतच नसेल त्यांनी चौथ्या व पाचव्या सोमवारी केला तरी सुद्धा चालेल. चौथ्या श्रावणी सोमवारची पूजा दुसऱ्या दिवशी काढायची. आणि बरेच जण विचारतात तुम्ही जे काही अभिषेकाचा पात्र तर ते दिवसभर ठेवायचं का? तुम्ही जर मोठे भांडे ठेवलेला असेल की तुम्हाला वाटतं एकदा त्या अभिषेकाच्या पात्रातलं पाणी संपलं की आपण पुन्हा टाकावं, तर तुम्ही ते पुन्हाही भरून ठेवू शकता. म्हणजे सारखं सारखं एकदा रिकामा झाला की पुन्हा भरत जा. जर तुमचं ते खालचं ताट मोठे असेल तर आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्ही झाडाला वगैरे टाकून द्यायचं. पूजेतली पानं फुलं सुद्धा एखाद्या झाडाच्या कुंडीत किंवा अशा ठिकाणी टाका जिथे कोणी ओलांडायला जाणार नाहीत. आणि ज्यांचे पूजा मांडलेलं ताट छोटा असेल की आपण पुन्हा जर अभिषेक पात्र भरलं आणि ते रिकामा होत गेलं तर मग म्हणजे पाणी जास्त ताटातून बाहेर येईल, तर मग पुन्हा ते भरू नका. अभिषेकाचे पात्र साईडला काढून ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. धन्यवाद.